ऐन हंगामात पाऊस रुसला, धरणातील पाणीसाठा आटला. मराठवाड्यासह राज्यावर पाणी टंचाईचं दुहेरी संकट, आकडेवारीने काळजा ध्वस्त. मान्सूनने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. अल निनोचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे. तर पावसाने मुहूर्त हुकवला असतानाच मराठवाड्यासह राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. पाणीसाठा आटल्याने पाणी टंचाईचे संकट आणखीनच गडद झालेले आहे. आता शेतकऱ्यांसह सर्वांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत. मान्सून अजून 1-2 दिवस उशिरा दाखल होत असल्याचं वृत्त समोर येत आहे. तर जर पाऊस लांबला तर पाणी कमतरतेचे संकट ओढवणार आहे. प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केलेलं आहे. मराठवाड्यातील पाणी स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. जून महिन्याचे 10 दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने 11 प्रमुख धरणातील पाणीसाठा झपाट्यानं वाढत आहे. सध्या मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये सरासरी केवळ 35.11% पाणीसाठा शिल्लक असून अनेक धरणांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे सीना कोळेगाव धरणात केवळ 6.24% पाणीसाठा उरलेला आहे. पावसाअभावी धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक जवळपास थांबलेली असून पिण्याचे पाणी आणि खरीप हंगामासाठी आवश्यक जलसाठ्याबाबत चिंता वाढलेली आहे. येत्या काही दिवसात चांगला पाऊस न झाल्यास मराठवाड्यात पाणी टंचाईचे अधिक संकट गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.